मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. झोप गपा गपा डोळे झाकीत होती. एवढं भय, एवढी जबाबदारी, एवढं सगळं असून सुद्धा डोळे उघडे ठेवायचा अपार प्रयत्न केला. पण शेवटी आगीजवळ बसल्या बसल्या कधी कलंडलो ते कळलंच नाही. धास्त दिशी जागा झालो तो कसल्या तरी खरखरीनं. पाहिलं तर एक कमरे एवढा उंच बिबट्या मांडवाजवळ नख जमिनीवर घाशीत होता. मांडवापासून 10-20 हात अंतरावर होता तो. पाहता क्षणी मनातलं इकडलं जग तिकडं होऊन गेलं. वाटलं जर यानं मला पाहिलं तर ती त्याची धारदार नख, ती खसाखसा जमीन किसतायत, ते माझ्या अंगात रुपणार. ते त्याचे पांढरे स्वच्छ दात अंधारातही झळाळतायत. तो मधूनच विचकतोय, ते माझ्या अंगात शिरणार. तो तिथून झेप घेऊन आपले पंजे माझ्या छातीच्या पिंजऱ्यात टेकवेल आणि मग हा एवढा मोठा थोरला जबडा वासून ते धारदार दात माझ्या मानेत घुसविल. अगोदर ही त्याची झेपच मला पेलवणार नाही. तो माझ्यावर कोसळणार. एवढ्यात माझी शुद्ध हरपेल. एकापर्यंत बरंच होईल म्हणा. मग छाती फोडल्याचं आणि मान मोडल्याचं कळणार सुद्धा नाही. तोच तो पंजे दारावरती ठेवून तो उघडायला धडपडू लागला. गुरगुरू लागला. 2 पायावर उभा राहून मला वाटलं की तो माझ्याकडे पाहत नाही आहे. तोवरच त्याची दृष्टी इकडे वळली की उडाली चटणी म्हणून समजावं. चला, आटोपला ग्रंथ. असा भयाझोकळ झालेला मी तितक्यात एक चमत्कार घडला. चमत्कार नव्हे, ओघानंच घडायचं ते घडलं. वाघराचा वास जनावरांना पटकन कळतो. मांडवातली गुरं अत्यंत अस्वस्थ झाली. बिबट्याची ही धडपड चालली आहे. तो आतलं एक वासरू प्राण भयानं हंबरलं. कसं ते हंबरणं, कशी कशी कणव झरत होती. मी ते ऐकलं मात्र आणि भीती कुठे पडाली कोण जाणे. त्या वासराच्या रक्षणाचा भार खळेकऱ्यानं माझ्यावर सोपवला होता. मी मगा मांडवाचं दार उघडून आत गेलो होतो व वासरांच्या पाठीवरून हात फिरून त्यांना कुरवाळलं होतं, अभय दिलं होतं. तेव्हा वासरांना फशी पडता उपयोगाचं नाही. त्यांच्या मदतीला धावलंच पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे, हल्लं पाहिजे. मी उठून बसलो आणि खच्चून बोंबललो. तो शंखध्वनी बिबट्याच्या कानी पडला आणि तो असा काही दचाकला की टप दिशी तिथल्या तिथं त्यानं एक उडी मारली आणि मला दात विचकून दाखवले आणि दुसऱ्या क्षणी दिसेनासा झाला. जाळ विचत आला होता. तो पुन्हा पेटवला. गुढीतून 7-8 पेंड्या कडबा उपसला. शेजारी एक मुडकं जू पडलेलं होतं, ते जाळात घातलं. रात्रभर जागून काढली. पहाटे उठून पुन्हा एकदा मांडव उघडून वासरांना थोपटलं आणि वाट धरली. वाघ आला होता. त्याच्याबरोबर मरण मात्र नव्हतं. मागे रेंगाळलं होतं कुठेतरी. पण हे सगळं पुराण काट्यावरून सुरू झालं आहे. तात्पर्य असं की माझ्या पायात काटे मोडून त्याची कुरपं झाली होती. पाय फार दुखत होते. जरा खडा लागला कुरपावर की अगदी प्राणांतिक वेदना व्हायच्या. नर्मदेकाठी चुनखडीचे दगड, एखादी टोकदार चुनखडी पायाखाली आली की अगदी हात तोंडावरती जायचा. अगोदरच पायांना करंगळी शिरेल एवढ्या भेगा पडलेल्या, त्यात ही कुरपं. आनंदच आनंद आहे. तेव्हा परिक्रमेत खंड पडून कुठेतरी 2 दिवस विश्रांती घ्यायला हवी. पाय विसावून ताजे तरी होतील. पण कुठे? आणि पटकन नर्मदा माईनं प्रश्न सोडवला. वाटेनं लंगडत लंगडत प्रदक्षिणेची वाट संपवत चाललो. तो एका भल्या थोरल्या फेटेवाल्या मिशाळ माणसाची गाठ पडली. डोळ्यावर हात आडवा धरून त्यानं नेहमीचा प्रश्न विचारला. कोण गाव? यथोचित उत्तरं दिली. पुढला प्रश्न. लंगडाते क्यों हो? पैरों में कांटे गड गए हैं. त्यांना दंड धरून मला झाडाखाली नेऊन बसवलं. कमरेचं नाचकण काढलं. मला न विचारता माझा पाय भस्स दिशी ओढून मांडीवर घेतला. पुचकोलीभर थुंकी तळ हातावर घेतली. माझ्या तळव्यावर माखली आणि मग काट्याची जागा हेरून तिथं खस दिशी नचकण्यातली सुई भोसकीत मिशाळ बाप्या म्हणाला, भोंडलला गेलो होतो मठात. कळ कशीबशी सोशीत मी विचारलं, कुठं? भोंडलला म्हणजे कुठं? भोंडल माहीत नाही? नाही बुवा.
माझी फार फार कीव करत तो बोलला. ते तर सगळ्या जगाला माहीत आहे. पुन्हा त्यानं सुई खोलवर भोसकलीच. कळ तर अशी आली होती की ताडकन याच्या ओठून मुस्कटात ठेवून द्यावी, पण मोठा संयम करून म्हणालो, असेल असेल, काय आहे तिथं? वा वा, केवढा मोठा मठ आहे. बाबाजी तर साक्षात शुक्राचार्य आहेत. काय जेवणावळी, कुणीही उठून पंक्तीत बसा. हो, आज तर 5 पक्वान्न होती, फळंही होती कुठली कुठली. आपण तर द्राक्ष का काय म्हणतात ते खाऊन आज तोंड विटाळलं. हसू दावत म्हणालो, असं तर काय हो, किती लोक येत आहेत, जेवून जात आहेत, वर्षानुवर्ष हे असं चाललेलं आहे. मनात लोभ तर निर्माण झालाच होता. मिशाळ बाप्यानं त्या लोभाला पुरवणी देत म्हटलं, काय मठातला थाट, हत्ती, उंट, लाव, लष्कर, गणतीच नाही. स्वतः शंकर भगवान रोज रात्री बाबाजींचा लोटा रुपयांनी भरून जातात. वा वा, हे तर अद्भुत आहे. मिशाळ बाप्यानंही आग्रह केला, जा तिथं राहा 4 महिने, कोणी तुम्हाला हटकायचं नाही. 1-2 महिन्यात गाजरासारखे तांबडे लाल व्हाल, मग घरी जाऊन लग्न बिग्न करा. मी अत्यंत श्रद्धेनं त्याचा तो उपदेश मस्तकी धरला आणि दुसरे दिवशी भोंडलला पोचलो. मठातल्या 2 हत्तींनी प्रारंभीच दर्शन दिलं. त्यांना घेऊन 2 लंगोटे बाबाजी नर्मदेवर आले होते. हत्ती काही फार मोठे नव्हते, पण चांगले गलेलठ्ठे मात्र नक्की होते. बाबाजींच्या हाती अंकुश नव्हते, नुसतीच दांडकी होती. हत्ती त्यांच्या कौतुकाचे दिसले. ते नदीतून बाहेर पडले. एक बाबाजी हत्तीच्या सोंडेजवळ जाऊन त्यांना सोंड हातानं उचलली आणि तीवर पाय ठेवला. लगेच हत्तीनं सोंड पार वर केली. मलखांबासारखी सोंडेभोवती पेंग घालत त्या बाबाजीनं हत्तीच्या गंडस्थळावर पाय टेकवला आणि त्याच्या मानेवरती बसला. दुसऱ्यानं तर एवढेही श्रम घेतले नाही. तो हत्तीला बोलला, अगर भट भट भट. म्हणजे काय होतं ते देव जाणे. हत्ती मात्र खाली बसला. एखाद्या भल्या थोरल्या वळकटीवर पाठ टेकून आळस द्यावा ना, तसा बाबाजीनं त्याच्या पाठीवर आळस दिला आणि तो उसळून वर चढला. दोन्ही हत्ती डुकुल डुकुल चालू लागले. मठ म्हणजे नर्मदा तटीची लहानशी गडीच म्हणा ना. भला मजबूत दरवाजा, त्यावर लांब लचक अणकुचीदार खिळे ठोकलेले. मी आपला बाचकतच आत शिरलो. पण बाचकायचं काही कारणच नव्हतं. मुख्य देवघर मांडीवर होतं. खाली भजनशाला, कोठी या सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या वस्तूत अनेक माणसं ये जा करीत होती. काही सर्वांगाला भस्म फासलेले बाबाजी, काही जटा बांधलेले, काहींच्या जटा मोकळ्या, पार अगदी खालपर्यंत लोंबत असलेल्या. त्या काही खऱ्या नव्हेत, गंगावून लावून केलेल्या होत्या. मीही त्या गर्दीत मिसळलो. अंदाजाने वर गेलो. तिथं पाहिलं तर समोर दिवंगत गुरु महाराजांची समाधी होती. या अंगाला नेटकी, स्वच्छ धुनी. किती नेटकी ते सांगून कळायचं नाही, त्यासाठी जाऊनच पाहिलं पाहिजे. धुनीच्या पलीकडे एक ओटा, त्यावर भलं थोरलं व्याघ्रासन, त्याच्याजवळ चकचकीत चांदीचा कमंडलू, सोन्याच्या तारेत गुंफलेली स्मरणी, इनखापी गोमुखी आणि व्याघ्रासनावर मठाधीश बाबाजी. फिकट भगवी वस्त्र, अजून न सुटावलेलं पण गोल गरगरीत गोरं शरीर, डोई मुंडलेली. मुद्रा नीटशी काही दिसली नाही, कारण कसला तरी महाग्रंथ समोर ठेवलेला होता. तो वाचण्यात मग्न होते महाराज. मला कोणी हेही म्हटलं नाही की का आलास म्हणूनही विचारलं नाही. मग मीही तिथं दडी मारून खांबाला टेकून बसलो. धुनीजवळ ओटल्यावर 3-4 नामांकित चिलमी उपड्या करून ठेवल्या होत्या. एक महात्मा तळ हातातली वस्तू अंगठ्यानं तयार करीत होता. जवळच 7-8 घरवारी माणसं बसली होती. कुणी कोणाशी बोलत नव्हतं. वारंवार पाणी घालून त्या महात्म्यानं वस्तू नीट मळली. मग ताकदीनं दोन्ही तळव्यात धरून ती दाबली, झटकली, अलगद उचलून एका बाजूला ओटल्यावर ठेवून दिली. एक गृहस्थाकडे हात पसरून तो म्हणाला, दो तमाखू. मीठी दूँ या? अरे भाई, तुमची अगरवाली काढा की. ती संपली महात्माजी. मध्या कोणतीही. गृहस्थानं दिलेली तंबाखू महात्म्यानं नीट वेचली, साफसूफ केली. मागं बसलेल्या एका 40ल्या तगड्या गोसाव्याला तो बोलला, गुंडी बनावगे बेटा. त्या बेट्यानं काथ्याची गुंडी बनवून ती मोठ्या आदरानं महात्म्यासमोर ठेवली. तिच्याकडे तुच्छतेनं पाहत तो महात्मा म्हणाला, 2 तप झाले गांजा ओढता ओढता घालवली, पण अजून गुंडी करता येत नाही तुला? अरे ही तुझी साधुगिरी कशी निभायची? बरोबरच आहे हो. गृहस्थांनी माना डोलावल्या. शर्मिंदा होऊन गोसाव्यानं मान खाली घातली. मग स्वतः महात्म्यानं नेटकेपणानं काथ्याची सैल गाठ मारली आणि तिथून 5-7 वेढे घेऊन गुंडी कशी बनवावी त्या लेकराला सप्रयोग शिकवलं. 40 वर्षाचं ते लेकरू विद्या ग्रहण करून धन्य झालं. साधुगिरीचा त्याचा पुढचा काल बहुधा सुखात व्यतीत झाला असावा.
धुळीत खोचून ठेवलेल्या एका लोखंडी सळईच्या टोकावरती गुंडी लटकावून महात्म्यानं ती धुनीच्या आगीत धरली. तोवर दुसऱ्या एका सिद्ध पुरुषानं तंबाखू आणि गांजा एकत्र करून चिलीम भरली, नाजूक हातानं, म्हणजे फारशी न दाबता. गुंडीचं जाळ विजल्यावर महात्म्यानं ती सहजगत्या उचलून चिलमीवर ठेवली. अंगठ्यानं चेपल्यासारखी केली. चिलमीचं महावस्त्र पाण्यानं ओलं करून ते अगदी चिलमीभोवती अलगद गुंडाळलं. मग त्यानं मोठ्या नम्रपणे चिलीम मुख्य महंताकडे केली. त्यांचं नाव निश्चलपुरी. हे मला नंतर कळलं. त्यांचं लक्ष नव्हतं. महात्मा आदिमीनं बोलला, दया हो महाराज. त्यांनी आपली नुसतीच मान हलवली. मग महात्म्यानं मोठ्या कौतुकानं 10 बोटांच्या सापटीत धरून चिलीम तोंडाकडे नेत गजर केला, अवधूत मारे सोटा भागे भूत. पहिलवान कुस्तीच्या प्रारंभी दंड बैठका काढतात तसा अगोदर 1-2दा फाक फाक करून थोडा धूर सोडला आणि पार डोळे आकाशात भिडेपर्यंत त्यानं दम लगावला. मग ती मागं बसलेल्या दुसऱ्या एका खाडूच्या हाती देत त्यानं आपलं नाक तोंड हातानं दाबून धरलं. मुद्रा पार तांबडी लाल झाली. मला वाटलं की आता याच्या नाकाच्या त्या पुढे आलेल्या शेंड्यातून रक्ताचा थेंब खाली ठिबकतोय. पण मग थोडा थोडा धूर तोंडातून बाहेर सोडून महात्मा पुन्हा एकदा गरजला, बजरंग बली तोड दुश्मन की नली. आणि मग चिलीम हातोहात फिरू लागली. गजर होऊ लागले, शंकर काटा न लागे कंकर, जय महाकाल जस तेरा विसाल, जय ओंकार कर दे बेडा पार, भोले हर दुश्मन को पार कर. बराच वेळ मी ते वल्ली सेवन पाहत होतो.